वल्ले जरा सांभाळून बरं का. खूप मोठं घबाड घेऊन आपण फिरतोय. माहितीये 5 लाख रुपये घेऊन फिरतोय आपण. अप्पा तुम्हाला खरं सांगू का, हे पैसे मोजताना मला फार मजा आली. पण मला काय वाटतं माहितीये, या पैशाचं ना आपण सोनं घेऊया अप्पा. नाही म्हणजे ते काय कपाटात पडून राहणार, तो फक्त आपल्यासाठी कागद आहे. त्याची काय किंमत वाढत नाही, ते वापरता येत नाही. तुला तर माहितीये दिवसेंदिवस सोन्याचे भाव कसे असे वाढत जात आहेत. हे घबाड म्हणजे आपल्यासाठी भांडवल आहे, ज्याच्या जोरावर आपण पैसे कमवायचे. सौरभरावांनी पैसे मागितले की लगेच आपण सोनं विकायचं. त्यातनं जे पैसे येतील त्यातनं 5 लाख रुपये सौरभरावांना परत करायचे आणि उरलेला मलिदा आपण खायचा. हे असले व्यवहार पुष्पवल्लीला तुटकीसरशी जमतात. अगं एडक्यांची लेक आहेस तू. मग असं संपत्तीत लोळण्यासाठी तर तुझा जन्म झालाय. चला पुन्हा जाऊया का? हो जाऊया जाऊया. चल 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 चल. पहिली सोनं या या. बोला. आम्हाला दागिने विकत घ्यायचे. बर काय दाखवू? लक्ष्मी हार दाखवा. बर दाखव. लक्ष्मी हारच बघू ना. हो हो एवढे पैसे. दागिने विकत घ्यायला आले मी. चांगलंय, असे दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात यावे. अरे देवा, काय झालं? तुम्ही सुद्धा दागिनेच घ्यायला आलात ना? इतकी परिस्थिती नाहीये माझी. मग सोन्याच्या दुकानात कशाला आलात? दागिने विकायला आणले. अडचणीत सापडले हो मी. माझे, आईचे, सासूबाईंचे सगळे दागिने विकायला घेऊन आले मी. जुने आणि भारी वेत हो. खरे थे? अहो काय सांगू, 2 तोळ्याचं मंगळसूत्र, 4 तोळ्याचे शिंदेशाही तोडे, या पाटल्या, या बांगड्या आणि बोरमाळ बघा ना. सगळा मिळून 15-16 तोळ्यांचा ऐवज आहे. सगळे विकायला आणले दागिने. छान आहे तो. वल्ले आपल्याला काय घ्यायचंय त्याच्याकडे लक्ष दे. ठेवून दे. तुम्ही लक्ष्मी हारच दाखवा. एक मिनिट, तुम्ही पहिले माझे दागिने मोजता का? माझ्याकडे वेळ कमी आहे. पैसे कमी दिले तरी चालतील. कमी म्हणजे किती? तुम्ही द्याल ते. मग तुम्ही हे दागिने आम्हाला विका, फक्त त्याची पावती द्या म्हणजे झालं. अहो सासूबाई आणि आई गेल्याच वर्गात, पावती कुठून आणायची? भाऊजी, अहो पैसे पडून राहिले असते ना. गुंतवले मी पैसे. काय? वल्ली, तू एका दिवसात 5 लाख रुपये खर्च केलेस? नाही नाही, खर्च नाही केलेत भाऊजी, मी सोन्यात गुंतवलेत पैसे. हे बघा ना. ते पैसे आपल्या कोणाचेच नव्हते वल्ली, ते माझ्या बाबांचे पैसे होते. त्या पैशातनं मावशीचं ऑपरेशन झालं असतं ना, तर सगळ्यात जास्त आनंद माझ्या बाबांना झाला असता. तू काय केलंस वल्ली? सौरभराव, अहो किती घाबरून गेली हो ती पोर. असं ओरडू नका हो तिच्यावर. नाही, कुटुंबाच्या फायद्याचाच विचार करून तिनं हे पाऊल उचललंय. आणि मावशीच्या ऑपरेशनचं काय? ते कसं होणार अप्पा? ते दागिने विकून टाका. अहो तेच तर सांगतोय ना मी. अहो 8 लाखाचा ऐवज आहे हा. एका दिवसात माझ्या लेकीनं 3 लाखाचा फायदा करून दिलाय तुम्हाला. गुंतवणूक करायची असते ना अप्पा, तर तिने वळी विकत घेतली असते. तिने दागिने विकत घेतलेत म्हणजे तिने ते स्वतःसाठी घेतले. का केलंस तू असं वल्ली? कशाची घाई आहे इतकी तुला?
या दागिन्यांनी मडवून घ्यायची इतकी हवे का? इकडे देते दागिने इकडे. नाही ते माझे दागिने आहेत. आपले नाही आहेत ते इकडे. माझे दागिने आहेत. वल्ली तुझे दागिने नाही आहेत ते इकडे. सोड. माझ्याकडे दे. माझे आहेत ते दागिने. वल्ली सचू काय चाललंय? सचू थांब सचू, काय चाललंय? सौरभ हे खोटे आहेत. काय खोटे आहेत. काय काय बोलताय तुम्ही? विकायला गेलं तर 7-8 हजारापेक्षा जास्त नाही मिळणार. नाही कसं शक्य आहे ते? आम्ही सोनाराकडनं पारखून घेतले होते ते दागिने. हो, असे दागिने कित्येक दुकानात मिळतात. पत्रा असतो फक्त, आत लाखेनी भरलेले असतात. वरून सोन्याचं पाणी देतात फक्त. असे 1-1 हजारात खूप दागिने मिळतात इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानात. मला सांग, तुला त्या दुकानात काही संशयास्पद दिसलं होतं का? काही वेडवाकडं बघितलंस का? काही आढळलं का? म्हणजे जे तुला खटकलं, जे तुला वेगळं वाटलं? हो, त्या दुकानात ना एक बाई आली होती दागिने विकायला, आणि ती म्हणाली मला पैशांची खूप गरज आहे, तुम्ही सांगा त्या किमतीत मी ते दागिने विकेन. आणि त्याच्यानंतर आम्ही त्या काउंटरवरच्या माणसाला विचारलं की हे खरे आहेत का दागिने? तर तो म्हणाला खरे आहेत. म्हणून मी आणि अप्पाने 5 लाख रुपये दिले तिला आणि ते दागिने घेऊन आलो. खूप मोठी चूक केली मी, खूप मोठी चूक केली. पट्या ऐक ना, माझ्या मागे एक फेरीवाला दिसतोय. बघू नकोस पटकन. तो ना मगासपासून इथे घुटमाळतोय, पण मी पाहिलं तो ना तो कोणाला काहीच विकत नाहीये, पण तो निघूनही जात नाहीये. असं बघू नकोस डिरेक्टली, काहीतरी गडबड आहे नक्की. त्याला खोपच्यात घ्यायला हवा. कोणी? मी नाही तो काय मी? नाही हो, मी साधा माणूस आहे. अरे मी हे साध्या सरळ अकाउंटिंग सौरभ पटवर्धनला सांगत नाहीये. हे काम मी माझ्या कॉलेजमधल्या त्या पट्याला सांगते, तो कुठलीही रिस्क घ्यायला, चुकीच्या माणसाला खोपच्यात घ्यायला आणि त्याची हाडं खिळखिळी करायला अजिबात मागे पुढे बघायचा नाही. पट्या हे तूच करू शकतोस. काय हो, तुमचे पण पैसे गेले? भरपूर नुकसान झालं. काय लोक तुम्ही, हा? अरे आयुष्यभराची कमाई चौकशी न करता कशी काय कुणाच्या पण कशात घालता हो तुम्ही? हा, कमाल आहे राव तुमची. एवढं फेमस दुकान आहे, कसं नाही विश्वास त्यांना सांगा ना. मुलीच्या लग्नासाठी दागिने केले होते हो, सगळे गेले हो, सगळं नुकसान झालं. बरं रडू नका. हा दादा, आता तुम्हीच काय तो आम्हाला रस्ता दाखवा. हे बघा तुम्ही रडू नका, रडून काही होणार नाही. माझं ऐका, तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये या आणि रीतसर कंप्लेंट नोंदवा. आमचे मोठे साहेब बघून घेतील. ओके? हा, टेन्शन घेऊ नका. हा, चला कोणाला कंप्लेंट द्यायची आहे त्यांनी माझ्या बरोबर पोलीस स्टेशनला चला. पैशांचा घोळ झालाय आणि काय करत बसले ते दोघही. तू घातलेला घोळ निस्तरतायत बावळट. काय म्हणाला? बावळट? मला बावळट म्हणालास तू? हा, अरे किमान मी भाऊजींनी दिलेले पैसे गुंतवण्याचा विचार तरी केला. तू काय केलं असतं? कपाटात चढवत ठेवले असते पैसे, कळलं? मी ठेवले असते तर वाढले नसते एक वेळ, किमान आहेत तेवढे टिकले तरी असते. तू काय केलंस? दादाने एवढ्या विश्वासाने दिलेले सगळे पैसे घालवून बसलीस तू. तुझा पगार किती आणि तू बोलतोयस किती रे? जगाला बोंबलून सांगते मी, माझ्या नवऱ्याचा पगार 70,000 रुपये. किती आहे पगार? बोल, आता तोंडच पटून बोल ना. जेव्हा आणशील ना घरी
तेव्हा कळेल तुझा पगार नक्की किती येते. आणि मला मान्य आहे की यावेळी मी फाशी खाल्लीये, पण तुझी मला बोलायची लायकी नाहीये, कळलं? अप्पा अप्पा कुठे गेले? अगं आत्ता इथे होते. अप्पा 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 कुठे गेले? अप्पा आई एवढं धावत जायची गरज नाहीये. तुला सांगते हे ना या बापलेकीचं काहीतरी कारस्थान असणार. तिला बरोबर माहिती असणार रे आपा कुठे गेलेत काय आहे. आता हा विषय नको. काही नाही रे. चौकात जाऊन बघतो. पप्पा बाहेर पण होय नाही. होय तो आम्ही बघतो. तुझा मी पण आलो. मावशी मी आली. वल्ली मी आलो, तू काळजी करू नकोस. नीट सावकाश जा रे. बाहेर पण नाही येते. कुठे सचू पारावर आहेत का बघ. अप्पा एकदा तरी माझ्या डोळ्यात बघायचं हो. झाला प्रकार आपल्यावर शेकू नये म्हणून फक्त तुमच्यावर आळ ढकलत होते मी. खरंच कधी का तुम्हाला घराबाहेर काढेल? भावना नावाचा काही प्रकार असतो हे माहितीये तरी का तुम्हाला? अगं माहितीये, पण तुझ्याकडे भावना नाही आहेत हे सुद्धा मला तितकंच चांगलं माहितीये. भाऊजी आप्पा घर सोडून गेले तो. अगं ते आमच्यासाठी, सौरभ, सचिन आणि माझ्यासाठी आप्पा घर सोडून गेले. तुझ्यासाठी ते कुठेतरी असायचं आश्रय घ्यायला गेले असतील थोडा वेळ, हो ना? मावशी आप्पा घर सोडून गेले त्या गोष्टीचं भांडवल करेन मी असं वाटतंय का तुम्हाला? नाही वाटत नाही, खात्री आहे मला. आता तुमचं भांड फुटलं ना, बघ आता सौरभचा पुळका कसा मिळवायचा. मग त्याच्या समोर आपण किती गरीब आहोत, किती अगतिक आहोत, त्याचं प्रदर्शन करायला नको का? तुम्ही विचार करून बोला. हा अगं विचार करूनच बोलते. यापुढे तुम्हा बापलेकीचं कारस्थानच आहे हे. या सगळ्यात भरडला कोण जाणार? माझा सौरभ. बाई आपण घर सोडून गेले आणि पहिलं भांडण्याशिवाय काही येतच नाहीये. मावस सासू म्हणे एकदा सुद्धा जवळ घ्यावं असं वाटलं नाही, धीर द्यावं असं वाटलं नाही. धडा शिकवते हिला. वल्ले वल्ले बस आता बोंबलत. इथे एसपीडीपी मस्त मिळते आप्पा. अहो कुठनं लोक येतात तिकडे एसपीडीपी खायला. मागवली? अहो मला वाटलं तुम्ही इकडे बसलात म्हणजे एव्हाना ऑर्डर दिली असणार आप्पा. आपली वल्ली कशी आहे माहितीये ना तुम्हाला आप्पा. तिच्या जिभेला ना हाडच नाही है ना. राग आला की मनाला येईल ते बोलते, पण मनात काही नसतो तिच्या. राग गेला शांत होते. पण म्हणून कोणी आपलं घर सोडून येतं का आप्पा? थोडं पाणी पिता घ्या.
थोडं पाणी प्या, बरं वाटेल तुम्हाला. घ्या हो, थोडं पाणी प्या, बरं वाटेल आपल्याला. सावकाश सावकाश सावकाश. वरती बघा आप्पा, वरती बघा. झालं झालं झालं. बरं वाटतंय, बरं वाटतंय. मुलीच्या सासरी राहणारा बाप आहे हा. शेवटी आश्रित. अच्छा, म्हणजे मी इतके वर्ष तुमच्यावर इतकं प्रेम केलं, तुम्हाला इतकी माया लावली, ते सगळं व्यर्थ का आप्पा? सौरभराव, अहो पण पोटच्या मुलीनी एकदा घराबाहेर काढल्यानंतर कुठल्या तोंडानं मी तिथे राहू सांगा ना, कुठल्या तोंडानं मी तिथे. आप्पा, मी तुम्हाला याआधी सांगितलंय की नाही की ते घर फक्त माझं नाही, त्या घरावर आपल्या सगळ्यांचा हक्क आहे. सौरभराव, हा तुमचा चांगुलपणा झाला हो. बर, आपण चांगुलपणा बाजूला ठेवूया. वकिली भाषेत सांगतो, मालकी हक्काने ते घर माझ्या नावावर आहे, म्हणजे ते घर माझं आहे. मग त्या घराचा मालक म्हणून मी तुम्हाला सांगतोय आप्पा की तुम्ही कायम त्याच घरात राहायचं, आमच्या बरोबर राहायचं, दुसरीकडे कुठेही राहायचं नाही. मग तर झालं. आणि परत जर आश्रित वगैरे असे शब्द तोंडातनं काढलेत तर मात्र मी रागावून घर सोडून निघून जाईल. मावशी, मावशी, अगं झोप लागली का काय? मावशी, 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 ए मावशी, मावशी, सचू, वल्ली, अप्पा लवकर या. मावशी, मावशी, मावशी बोल, मावशी बोल, मावशी, मावशी उठ. सचू, मावशी, मावशीला काय झालं? मावशी, भाऊजी काय झालंय माई मावशींना? माई मावशी, वल्ले खूप वाजता बोंबलत. मावशी, तुला लवकर बरं व्हावं लागेल. हे बाई कुंदा, मरायचंय तर मर, पण आत्ता नको. यांना कळलं ना की मी तुला कोंडलं होतं तर माझी वाट लावते.
सर, होईल मावशी बरी. मिस अनामिका कुठे? माहित नाही, घरी असतील. मग तू? ऍक्च्युली सर, मी माई मावशीला ओळखतो आधीपासून. काय? मी मेसला येतो त्यांच्याकडे. डॉक्टर कशी मावशी? त्यांच्या शरीरात प्रचंड डिहायड्रेशन झालंय. सलाईन लावलंय आता, बीपी सुद्धा ड्रॉप झालाय. त्यांच्या अजून काही टेस्ट करूया, मगच जरा क्लिअरिटी. बरी होईल ना ते? बघूया. अंडर ऑब्झर्वेशन आहेत त्या. आलोच मी. मावशींशी बोललास? तिला ऍडमिट केलंय. तिला ऍडमिट केलं? वल्ले, बोंबलत बस. तू मेलीस ना तर मी दारू उघडणार नाही. तू काही केलं नाहीयेस ना नक्की? असणारच रे. मग रडून घे ना, मोकळा हो. काय माहितीये का, आपलं दुःख आपणच दाबून ठेवलं ना तर त्याचा फक्त आपल्याला त्रास होतो. हातात तर काहीच मिळत नाही. आणि आपलं माणूस म्हटलं की माया लागणारच की रे. आणि एकदा माया लागली की त्या माणसासाठी जीव तुटणं, त्याचा विरह सहन न होणं, हे सगळं आलं बघ. यात काहीही कमीपणा नाही आणि दुबळेपणा सुद्धा नाही. अरे आता वेळ आली त्यावेळी मावशीच्या बरोबर उभं राहिलाच की नाही तू? तिला इथे घेऊन आलास, उपचार केलेस, हातपाय नाही काढून बसलास तू. अरे मावशी म्हणजे आईच असते का रे दुसरी? मला कळतंय तुझं दुःख, म्हणून म्हणते जे काय मनात असेल ना ते बोलून मोकळा. बोलून आई परत येणार नाही माझी. खरंय, आई परत येणार नाहीच आहे. पण आई परत यावी म्हणून आपण बोलायचंच नाहीये. आपण का बोलायचं? कारण आई परत येणार नाहीये हे सत्य पचवण्यासाठी. हे सत्य पचवायला आपल्याला ताकद यावी म्हणून. हे जग आहे प्रॅक्टिकल. इथे आपल्याला जर खंबीरपणे वावरायचं असेल ना, आपल्या मनात ना एक कोपरा, इमोशनल कोपरा, तो असा बोलून स्वच्छ करून टाकायचा. म्हणून म्हणते जे काही मनात असेल ना ते बोलून टाक. कळत नाही कुठून सुरुवात करू. 20 वर्षाचा होतो जेव्हा आई गेली. आई गेली आणि असं वाटलं माझं सगळं जगच संपलं. कोलमडून गेलो मी. पुढचे अनेक दिवस गेले स्वतःला सावरण्यात. माणूस निघून जातो पण त्याच्या मागे जी लोक उरतात ते थोडीच जगणं सोडून देऊ शकतात. आसपासची लोक म्हणली तू मोठा आहेस, शिकलेला आहेस, नोकरी कर. लगेच नोकरी धरली. सचू लहान होता
त्याची पण जबाबदारी माझ्यावर होती. पण मी मोठा नव्हतो. मी सचूपेक्षा मोठा होतो, पण मी 20 वर्षाचा होतो. आई गेली आणि मला मोठं व्हावं लागलं. सचू लहान होता, त्याची पण जबाबदारी माझ्यावर होती. पण मी मोठा नव्हतो. मी सचूपेक्षा मोठा होतो, पण मी 20 वर्षाचा होतो. आई गेली आणि मला मोठं व्हावं लागलं. आता सचूशी बोलताना, घरच्यांशी बोलताना जो समजूतदार सौरभ त्यांच्याशी बोलतो ना, तो आवाज मला काढावा लागतो. माझ्या कपाळावर पडणाऱ्या आठ्या रोज संध्याकाळी घरी येताना माझ्या खिशात ठेवून घरात यावं लागतं. मी कसा शहाणा आहे, मी कसा समजूतदार आहे, असं रोज सगळ्यांना सांगावं लागतं. पण मला पण भीती वाटते ग. मला पण खुशी पाहिजे आईची. रडण्यासाठी, ओरडण्यासाठी, भांडण्यासाठी, चिडण्यासाठी. मला पण कधीतरी वाटत मी लहान व्हायला पाहिजे, मी बोललं पाहिजे, कारण नसताना कोणावर तरी चिडलं पाहिजे, रागवलं पाहिजे आणि आईने सगळं समजून घेतलं पाहिजे. आणि ती जागा इतके वर्ष माई मावशीने भरून काढली. तिने मला कधीच जाणवू दिलं नाही की मी लहान नाहीये, मी मोठा झालोय. मी अजूनही तिच्याकडे जेव्हा वाटेल तेव्हा जाऊ शकतो, तिच्या खुशीत झोपू शकतो, बागडू शकतो, रडू शकतो, ओरडू शकतो, वेड्यासारखं वागू शकतो. काही वेळासाठी का होईना तिच्याकडे गेलं ना की मला असं वाटतं की मी अजूनही लहान छोटा सौरभ. मावशी, हात हलवू नका, सूज आहे हाताला. सुई बाहेर निघाली ना की मग त्रास होईल तुम्हाला. मावशी, तुला भेटायला कोण आलंय बघ. मी सनामिकांच्या आई आल्यात. अगं कुंदा, तू रमा, तुम्ही ओळखता एकमेकींना? या दोघांच्या डोक्यावर अक्षता पडेपर्यंत आपला प्लॅन तसाच चालू ठेवायचा. हा, अगदी ठरवलंय आपण चालू ठेवू. तुम्ही खरंच ओळखता एकमेकींना? अरे हो, म्हणजे का आम्ही मैत्रिणी आहो. आई, काही शेंड्या लावून कोसम. शेंड्या बिंड्या काही नाही आता. अगं देवळात भेटलो आम्ही, आमचे विचार जुळले म्हणून आमची मैत्री झाली. सौरभ, निघूया का? हो, मी रिक्षा आणतो. नाही नाही, रिक्षा का? गाडी आहे ना, मी गाडीने सोडते. आहो नको, आम्ही जाऊ ना रिक्षाने. तू हट्ट का करतोयस? आत्ताच आजारातून उठली आहे ना माई मावशी. नाही 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 कुंदा, आपण गाडीनेच जाऊया ग. अगं रमा, तू आता म्हणालीस ना, मग ऐकायलाच हवं. मैत्रिणीचा शब्द मी कसा खाली पडू देईन? मग मला चावी द्या, मी सामान टाकतो गाडीत. नाही, उलट तूच दे दोन्ही पिशव्या माझ्याकडे. मी गाडी दारापाशी आणते आणि मग जाऊ. नको, तुम्हाला. तुम्ही दोघेही जण जा ना गाडीत, मी आणि कुंदा येतो हळू हळू. बर, चल.
कुंदा, तू आणि मी मंदिरात भेटणं, सौरभ तुझाच भाचा असणं, हा काय फक्त योगायोग नाहीये बरं का. खराय तुझं रमा. हा काही फक्त योगायोग नाही, ही चालून आलेली संधी आहे आणि या संधीचं आपल्याला सोनं करायचंय. बरोबर. कुठून तुला ही दुर्बुद्धी झाली देव जाणे. कुठून मला दुर्बुद्धी सुचली आणि त्या म्हातारीच्या खोलीला कडी लावली असं झालंय मला. वल्ले वल्ले, बोंबलत वस्तू मिळलीस ना तर मी दार उघडणार नाही. तुम्ही सगळे गेला होतात ना, बोंबलत होती म्हातारी खूप वेळ. मला ऐकू येत होतं पण मी काय लक्ष दिलं नाही. मी दार पण उघडलं नाही. बहुतेक नेमकी त्याच वेळी ती बेशुद्ध पडली असं वाटतंय मला. हे सगळं रामायण घडलं आणि भाऊजींनी वचन दिलं मी लग्न करणार म्हणून. सगळा प्लॅनच फिसकटलाय. हात सचिन, हात दुखतोय माझा. हात दुखतोय माझा. सोड सचिन, सोड. मावशीच्या खोलीला तू कडी लावलीस? मी सांगत होतो की मी ठरवलंय की आता मी सचिनसाठी, माझ्या कुटुंबासाठी, त्यांच्या मदतीसाठी नेहमी असेन, पण त्यांना माझी मदत लागली तरच. नवरा बायकोचं भांडण आहे वल्ली. सचू, नवरा बायकोचं भांडण आहे नाही येते. एरवी तुझा शब्द खाली पडू देत नाही दादा, पण आज नाही. ही बाई जे वागली ना त्याला मी माफ नाही करू शकतो. अरे का त्यासाठी काय शिक्षा देऊ त्याला? आज या बाईला माफ करणार नाही. सचू, बायको तुझी बाई म्हणतो तिला. तिच्या थराला उतरली ना दादा, तेच शब्द वापरले पाहिजेत तिच्यासाठी. काही म्हण तुम्ही हिला माफ करणार नाही. जावई बापू, काय करताय तुम्ही? समोर तिची ही अवस्था करताय तुम्ही. काय करू? तिचे वागले त्याच्यासाठी काय शिक्षा देऊ तिला? सर, तिला खरं तर ना 2 थोपाडीत मारून बाहेर काढायची इच्छा होती. मध्ये पडू आपण. नाही सचू, सोड तिला. सचू नाही. सचू सोड. सचिन, सचू बायको आहे ती तुझी. सचू, सचिन, आई आपण निघूया. अनामिका, तू घरचीच आहेस. तुला सौरभ का बदलला असा नेहमी प्रश्न पडतो ना. बघच तू आता. तू आल्यापासून सौरभ भाऊजी बदलले. तू आल्यापासून माझ्या आयुष्याची वाट लागली. काही वाटेल ते झालं तरी तुला या वाड्यात मी येऊ देणार नाही. आज तुला मान असेल आणि मी असेन या गजाळ, पण पुष्पवल्ली हलक्यात घेण्याची गोष्ट नाहीये. मी कुठेही असले ना तरी डंख मारणं सोडणार नाही. नागिन आहे मी, नागिन. आणि या घरात मी अनामिकाचं लग्न करावं असं वाटतं तुला? नाही, तू म्हणतेस ते खरं आहे ग. आमचं घर काही
चार चौघांसारखं नाहीये, पण इथे सगळं उघड उघड आहे, लपवाछपवी नाहीये. अनामिकासाठी सौरभचा विचार करण्याआधी तू हे सगळं बघितलंस हे बरंच झालं. नाही, आणि कसं आहे ग, ही वल्ली पाताळ यंत्री आहे, पण माझा सौरभ खूप संयमी, मायाळू आणि जीव लावणार आहे ग. दस्त झाला इथे मला. अगं अनामिका किती साधी, किती प्रेमळ मुलगी आहे माहितीये का. बरोबर, पण मला खात्री आहे ती तितकीच खमकी आहे. ती ना या वल्लीला चांगली पुरून उरेल बघ. अगं पण या बाईने तुला तुझ्याच घरात बंद केलं होतं, हे माहिती होतं तुला? अगं बाई, मी पुढे मुकी बहिरी आंधळी झाले ना, तर माझ्याकडे असं जर काही घडलं तर मला बघावं लागणार नाही. हे सगळं वल्लीनच केलंय, एवढी मी तिला ओळखते ग. अगं मग हॉस्पिटलमध्ये सांगायचंच ना हे सगळं. आता तिच्या नवऱ्याला कळलं ते बरं झालं, नाही तर ही अशीच तोरा मिरवत राहिली असती. अगं गेंड्याच्या कातडीची आहे ग ती म्हणजे. आणि वल्लीने हे सगळं केलं, माझ्या पोरांना कळलं असं ना, त्यांना फार वाईट वाटलं असतं ग. फार हळवी पोरं आहेत ग माझी. मावशी, नको घडूस. तिचा असा आवाज नाही रे मला ऐकवत. त्रास मलाही होतो, आणि आपण काही तिचे वैरी नाही होत मावशी. याआधी अनेक वेळा तिच्या चुका आपण पोटात घातल्यात, माफ केलंय, पण यावेळची गोष्ट जरा वेगळी आहे. हो, पण अरे माझ्या जीवावर बेतलं नाहीये ना, मग आपण माफ करूया ना तिला. मावशी, फक्त तुझ्या जीवावर बेतू शकलं असतं ही गोष्ट वेगळी नाहीये. सचिन तिच्याशी यावेळेस जसा वागलाय ते वेगळं आहे. तू इतक्या वर्षात त्याला कधी इतक्या टोकाची भूमिका घेताना बघितलंस? मावशी, हे भांडण तुझ्यावरून सुरू झालं असलं तरी हे भांडण नवरा बायकोच आहे. एरवी तूच मला सांगतेस ना, सचिनच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नको, त्याला त्याचे निर्णय घेऊ दे. मग आता त्याला त्याचे निर्णय घेऊ देत. भाऊजी, मला इकडनं बाहेर काढा. रात्रभर रडून खूप दमले मी खरंच माफी मागते. मी पुन्हा कधीच असं नाही करणार. मला भूक लागली, मला काहीतरी खायला द्या ना. सचिन, मला बाहेर, अहो मला बाहेर येऊ दे, मला बाहेर येऊ दे. एकदा मला बाहेर येऊ दे ना. हितेंच्या बाबांनी आम्हा दोघांना लिव्ह इन मध्ये राहण्याची परमिशन दिलेली आहे. काय झालं मामा, तुला आनंद नाही का झाला? कसं काय झालं हे? हितेंमुळे त्यांनी सगळं मॅनेज केलं, त्यांना कन्व्हिन्स केलं. अँड यू नो द बेस्ट पार्ट इज, मला घर सोडून कुठेही जायची गरज नाहीये, कारण हितेन आपल्याकडे येऊन राहणार आहे. अगं तू आपलं काहीही सांगायचं आणि आम्ही ऐकून घ्यायचं का? अरे नाही ना आजी, माझी दिकरी आहे ना, करेक्ट सांगते. हो, हे बघा, ही त्यांची बॅग. पण ह्या दोघांना इथे राहायला माझी परवानगी नाहीये. यू कांट बी सिरियस मामा. ऑफकोर्स आय एम सिरियस राधा. लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे तुम्ही दोघांनीही स्वतंत्र राहायचं, स्वतःचे पैसे स्वतः कमवायचे,
स्वतःचा खर्च स्वतः भागवायचा. आता हे जे नुसते फिरताय ना, त्यापेक्षा स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायची. हे इतकं सिंपल चित्र आहे माझ्या डोळ्यासमोर. पण आमच्या डोळ्यासमोर वेगळं चित्र आहे ना. मी मस्त सकाळी बेडवरनं उठणार, तुझ्या हातची कॉफी पिणार, आजू सोबत टाइमपास करणार, मग हितेन बरोबर चिल करणार. आणि आय अग्री ना की हितेन जेव्हा राहायला येईल तेव्हा त्याच्याबरोबरच्या ज्या काही इम्प्लिकेशन्स असतील आम्ही करू त्या हँडल. मग हितेनचं कपाट येईल त्याबरोबर, त्याचं सगळं सेटिंग वगैरे ते सगळं हितेनचे बाबा करून देणार. हो, मी करणार. नाही सांगणार. नाही तरीच माझं सगळं चांगलं झालेलं कसं बघवेल ना तुला. माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी खुसवटा काढायचा छंदच आहे तुला, नाही का? हो का? मग तुझ्या ट्रेक्सना, पार्ट्यांना, नाईट आउटचा कोण परवानगी देतं? अनामिकाच देते ना. पण मी लेट नाईट आउटला गेले की सगळ्या मैत्रिणींचा नंबर पाठव, बॉयफ्रेंड बाबतीत सगळं घरी सांग. बाहेर पार्टी करायला गेलीस तरी ड्रिंक्स घ्यायच्याच नाहीत. आणि घरी शॉर्ट कपडे अलाउड आहेत पण बाहेर जायला लिमिटेशन्स. हे सगळं कोण सांगतं? अनामिकाच ना.